नमस्कार शेतकरी बंधूंनो, मौले ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये आपले सहर्ष स्वागत। आजचा विषय आपण घेणार आहोत अवकाळी पावसामुळे आलेला करपा, डावणी रोगाचा प्रादुर्भाव आणि तसेच सूक्ष्म घड निर्मितीसाठी अतिरिक्त उपाययोजना। तर 6 मे रोजी आपल्याकडे नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू झाला। तो आज मध्ये 2-3 दिवस फक्त थोडीफार उघड मिळाली। परत आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे हा 6 जूनचा बनवतो आहे। आज कालही काही ठिकाणी पाऊस पडला, आजही बरेच ठिकाणी पाऊस पडला, म्हणजे याचा तरीही आपल्याकडे पाऊस चालू आहे। आणि आता हा 6 जून आहे, तर पावसाचा अंदाज सांगता येणार नाही, परंतु जूनमध्ये पण पाऊस येईल असं वाटतंय। तर करप्या रोगासाठी आता करपा आहे, 2 प्रकारचे करपे आहेत, एक बुरशीजन्य करपा आणि एक जीवाणूजन्य करपा। बऱ्याच शेतकऱ्यांकडे मी बघितलं की करप्याचा जो प्रादुर्भाव झाला आहे, तर तिथे मला बऱ्याचशा जीवाणूजन्य करपा हा आढळला। यासाठी उपाययोजना म्हणून मी स्प्रेमध्येही व्हॉट्सअप ग्रुपलाही स्ट्रेप्टोसायक्लिन अधिक कुप्रोफेक्स असे फवारणी दिली होती। साधारण मी 6 तारखेला पाऊस झाला, तर 7 तारखेला मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेलं होतं। त्याच्यानंतर परतही एकदा 4 ते 5 दिवसांना परत 12 ते 14 दरम्यान पुन्हा टाकलं होतं की स्ट्रेप्टोसायक्लिन कुप्रोफेक्स घ्या। पुन्हा एक 8 ते 10 दिवसांनी परतही एकदा टाकलं होतं की साधारण 21-22 तारखेच्या आसपास व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं होतं की स्ट्रेप्टोसायक्लिन कुप्रोफेक्स घ्या। ज्या शेतकऱ्यांचे 2 ते 3 फवारण्या झाल्या आहेत आणि पाऊस झाल्यानंतर लगेचच झाले आहेत, तिथे मात्र अगदी 1% म्हणता येणार नाही असा करप्याचा प्रादुर्भाव आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ह्या फवारण्या टाळल्या आहेत किंवा काही कारणास्तव उशिरा गेल्या आहेत, तेथे मात्र कमी अधिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात करपा दिसत आहे। करपा एकदा आला की त्याच्यावर उपाययोजना नाही आहेत। पानांचे खराब झाले ते पानं खाली पडून नवीन पानं येतील आणि ते रोगमुक्त राहिले तर ते अन्नद्रव्य तयार करतील। परंतु जर काडीवर जर करपा असेल तर मात्र काडी टिकणं शक्य नाही। यामुळे आता ज्या काड्या राहिल्यात, समजा उशिराला जे छाटणी झालेले होते द्राक्षबाग, त्यांच्यावर जास्त मोठ्या प्रमाणात करपा आहे, तर तिथं विरळणी असेल, तुमची सपकेन झाली असेल, सपकेन नंतरही काही फुटी फुटल्या असतील, तर तेथे जिथे जिथे करप्याच्या काड्या आहेत तेथे करप्याच्या काड्या काढून घेणं गरजेचे आहे। मी पुन्हा एकदा सांगेन की आता सततचा पाऊस चालू आहे, तर साधारण 4 ते 5 दिवसाच्या दरम्यान स्ट्रेप्टोसायक्लिन 24 ग्रॅम अधिक त्याच्यात कुप्रोफेक्स किंवा कोसाइड फवारणी घेणे गरजेचे आहे। हा जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत ह्या फवारण्या दर 4 ते 5 दिवसाला अगदी शेंडा टॉपिंग होस तर घेणे गरजेचे आहे। दुसरा पण हा मी करप्याचं सांगितलं आहे, जिथे आला असेल तिथं घ्या, जिथे काडी खराब झाली असेल तिथंही काडी काढून ही फवारणी घेणं गरजेचं आहे। दुसरं प्रादुर्भाव आहे डावणीचा। आपण बऱ्याचशा ग्रुपमध्ये पण मेसेज दिलेला होता की डावणीसाठी कर्जट असेल, स्टनर असेल पद्धतीचे फवारणी घ्या। परंतु जिथे काही कारणामुळे शक्य झाले नाही
तिथेही काही ठिकाणी मेनली काळीची द्राक्ष जे आहेत, पर्पल असेल, शिरा सीडलेस असेल, या द्राक्ष बागेवर डावणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. जिथे जिथे डावणीचा प्रादुर्भाव दिसत आहे, मेनली जे काळीची द्राक्ष बाग आहेत तिथे बायर कंपनीची इन्फिनिटो 200 लिटरला 500 मिली याप्रमाणे घेऊन दव नसताना सकाळी फवारणी घेतल्यास चांगला फायदा होईल. इन्फिनिटो नाही मिळाले तर प्रोफायलर घ्या. प्रोफायलर टिपाला 500 ग्रॅम घेऊन याचीही चांगली फवारणी घेतली तर डावणीसाठी चांगला अटकाव होईल. ह्या दोन्ही फवारणी घेताना याच्यात पॉझिटिव्ह एल चा घटक असल्यामुळे याच्या मागे पुढे सल्फर, कॉपर, कॅल्शियम, स्कोर, मायक्रोन्यूट्रिएंट जाता कामा नये. साधारण 2 ते 3 दिवस ही टाळावे. जिथे थॉम्सनचे प्लॉट आहे, सर्वसाधारण डावणीचा कुठलाही प्रादुर्भाव दिसत नाही. प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपल्याला औषध मारायचे आहे तर तिथे कर्जट म्हणजे सायमॉक्झिनिल प्लस मॅन्कोजेब याची फवारणी घेता येईल. याच्या अगोदर जर कर्जट झालेलं असेल तर आता स्टनर घेता येईल. कर्जट, स्टनर हेही झाले असेल तर ॲक्रोबॅट, कोसाइड असंही फवारणी घेता येईल. ग्रुप टाळून फवारणी घ्या म्हणजे डावणीचा प्रादुर्भाव होणार नाही. बऱ्याचशा बागा ह्या बगलफुटी काढून शेंडा टॉपिंगला आल्या आहेत. तर मी बायोजिनचा बी फवारणी दिलेली आहे. साधारण बायोजिनची फवारणी ही सपकेन होऊन सपकेनची जी काडी आहेत ती साधारण 6 ते 7 पानं आले, एकसारखे 70-80% असे आले की त्यावेळेस आपण बायोजिनची फवारणी दिलेली आहे. बायोजिनची फवारणी दिली की शेंडा थांबतो, परंतु थोडा थोडा तो चालू असतो. तो शेंडा टॉपिंग करणे गरजेचं आहे. फवारणी झाल्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसात किंवा 10 दिवसात तुम्ही शेंडा बारीक चिमकून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून जे नवीन पानं आहेत ते पानं चांगले दडस होऊन त्याच्यावर रोगराई येणार नाही. तर ह्याही जिथे जिथे बायोजिन मारले आहे तिथेही कुठेतरी डावणीचा प्रादुर्भाव दिसत आहे, तिथेही ह्या फवारण्या घेणे गरजेचे आहे. म्हणजे आपण करप्यासाठी दर 4 ते 5 दिवसांनी स्टेप्टोसायक्लिन, क्युप्रेफिक्स अशी एक फवारणी घ्यायची आहे. डावणीसाठीही दर 4 ते 5 दिवसांनी कर्जट किंवा स्टनर किंवा ॲक्रोबॅट यासारख्या औषधांची फवारणी घेणे गरजेचे आहे. यानंतर आता आपण हा झाला रोगांविषयी. यानंतर आपण अवकाळी पावसामुळे, ऊन न पडल्यामुळे आणि झाडांमध्ये जे मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सूक्ष्म घड निर्मिती कदाचित अडचण येऊ शकते. सूक्ष्म घड निर्मितीसाठी ऊन हे हवेच, तसेच द्राक्षबागेला पाण्याचा ताण पण हवे. ज्यावेळेस पाण्याचा ताण बसत नाही, आता ह्या पावसाळी 6 मे पासून जर पाऊस चालू आहे तर तिथे कुठेच पाण्याचा ताण बसत नाहीये. पहिली गोष्ट. एक, ऊन नाहीये. आता एक 4-5 दिवस मागे ऊन होतं, पण ते दुपारपर्यंत ऊन होतं आणि तेवढी तीव्रता त्या उन्हात नाहीये. म्हणजे जसं आपण एखादी भाजी शिजवतो स्वयंपाकघरात, तिला तेवढा प्रमाणात खालून उष्णता द्यावी लागते, तेव्हाच ती भाजी शिजते. तसंच द्राक्षबागेचे आहे. द्राक्षबागेलाही सूक्ष्म घड निर्मितीसाठी जे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके तयार करण्यासाठी उन्हाची तेवढी तीव्रता हवी आहे.
त्यावेळेसच कारवधके तयार होतात आणि सूक्ष्म घड निर्मिती होते. पाण्याचा ताणही बसला नाही आणि आपल्याला अतिरिक्त हा डावणीसाठी करप्यासाठी फवारणी घेणे गरज पडली. तर घड निर्मितीसाठी लोकल द्राक्ष बागेसाठी लिओशिनचे साधारण 3 ते 4 फवारणी दिलेले आहेत. त्या लिओशिन सोबत CPPU दिलेला आहे, 6BA दिलेला आहे. तर त्याच्यानंतर लिओशिन नंतर 1 दिवसा आड युरेशिल दिलेलं आहे. युरेशिल बरोबर कॅल्शियम पण दिलेलं आहे. तर ह्या ज्या स्टेप वाईज आहेत, दर 6 ते 7 दिवसाला 3 ते 4 फवारणी घेणं गरजेचं आहे. तसेच एक्सपोर्टच्या द्राक्ष बागेसाठी जिथे आपण लिओशिन घेतलं आहे लोकल द्राक्ष बागेसाठी, तिथे मात्र एक्सपोर्टच्या निर्यातक्षम द्राक्ष बागेसाठी विनस्टॉप दिलेला आहे. विनस्टॉप 400 ते 500 मिली 200 लिटरसाठी. त्यातही CPPU घ्यायचं आहे. 5234 आहे, 6BA आहे आणि सेम 1 दिवसाआड नंतर युरेशिल त्याच्याबरोबर कॅल्शियम असं दिलेलं आहे. तर याही फवारण्या 4 ते 5 वेळा घ्यायच्या गरजेच्या आहे. मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी आपण साधारण युरेशिलची 2च फवारणी केली असतील किंवा लिओशिनची 1 किंवा 2 फवारणी केली असेल, विनस्टॉपच्या 1 किंवा 2 फवारण्या केल्या असतील. परंतु ह्या वेळेची परिस्थिती वेगळी आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. ऊन कोणी पाडू शकत नाही. ऊन ज्यावेळेस पडेल त्यावेळेस कार्बोहायड्रेट्स तयार होतील. परंतु आपल्याला हे जे एक्स्ट्रा 2-2, 3-3 स्प्रे आहेत ते एक्स्ट्रा देणे गरजेचे आहे. तसेच मधून मी मायक्रोन्यूट्रिएंट पण दिलेले आहे, तेही देणे गरजेचे आहे. ड्रीपने सध्या तरी बऱ्याच ठिकाणी काही देता नाही आलेलं आहे. पहिल्या स्टार्टिंगला मायक्रोन्यूट्रिएंट दिलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी 1846 वगैरे दिले आहेत. काही शेतकऱ्यांना शेणखत पण टाकता आलं आहे. पण काहींना शेणखतही टाकता नाही आलं, मायक्रोन्यूट्रिएंटही देता नाही आलं, परत 1846 पण नाही टाकता आलं. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की मी काही मेसेज मागे दिलेले होते. पावसामुळे जमीन कडक होऊन आली आहे, क्षार जास्त वरती आलेला आहे. याकरिता सल्फ्युरिक ॲसिड 1 लिटर 500 मिली ते 1 लिटर अगोदर सोडून घेणे आहे. त्याच्यानंतर 1 तास 1.5 तास ड्रीप द्यायचं आहे. ते दिल्यानंतर शेवटला ॲक्वाचिल 500 मिली, पोटॅशियम शिवनाईट 8 किलो अधिक फर्टिस किंवा थायोग्रीन, हे सल्फर आहे, हे साधारण 3 किलो आणि हे सर्व मिश्रण साधारण 400 ते 500 लिटरमध्ये मिक्स करून आपण ड्रीपनं सोडायचं आहे. यामुळे जमिनीतला खारवा वगळून जाईल आणि पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध होतील. तसंच एक साधारण मी जे शेड्यूल मध्ये लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही खतं सोडणे गरजेचं आहे. परंतु ज्या द्राक्ष बागेला कुठल्याही पद्धतीचं हे लिक्विड सोडता आलं नाही, अशा द्राक्ष बागांमध्ये तुम्ही अशा द्राक्ष बागेमध्ये 1840 जर सबकेन झालेलं नसेल तर 1840 75 किलो पर्यंत, आणि जर सबकेन झालेले असेल, बगलफुटी फुटल्या असेल तर 046 75 किलो ड्रीप खाली देणं गरजेचं आहे. सबकेन झालेली आहे, बगलफुटी काढलेल्या आहेत, शेंडा टॉपिंगला आहेत जे रानं जे द्राक्ष बाग, तिथे सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो 200 ते 300 किलो पर्यंत, तसेच त्याच्यासोबत सल्फर 85% वाले 50 किलो बोधावर फुकून द्यायचे आहे. म्हणजे आपल्याला त्यातनं फॉस्फरस हा मिळेल. बाकी मी ज्या शेतकऱ्यांना शेड्यूल दिले त्या पद्धतीने चालावे
हे जे मी फवारणी असेल, खतांचं नियोजन असेल, औषधांचं नियोजन असेल, हे एक्स्ट्रा करायचं आहे. जे लिहून दिलेलं आहे ते करायचंच आहे, परंतु मी हे जे दिलेलं आहे हे पण करायचं आहे. खतांमध्ये कमीत कमी 4 ते 5 दिवसाचं अंतर ठेवायचे, म्हणजे एक खत सोडलं की दुसरं खत सोडलं 4 ते 5 दिवस थांबून मग फवारणी घ्यायची आहे. आपण हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर सबस्क्राईब करा. मोबले ॲग्रो कन्सल्टन्सीमध्ये सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे मी जे काही व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत लगेचच पोहोचतील. धन्यवाद.